तर मित्रांनो, जर परत आपण आलेलो आहोत चौथ्या ब्लॉकमध्ये आपल्या आयशा विलाजच्या. आपण लोणावळ्यामध्ये आहोत, तर इथं आपण आलेलो आहोत. इकडं बघण्यासाठी भरपूर काही वस्तू आहेत, पण आता सगळे विस्कटलेले आहेत. तुम्हाला दाखवू शकतो मी की हे बघा, हे सगळं आपल्या आयशा विलामध्ये हे झालेल्या दुर्घटनामुळे सगळ्या वस्तू आगडम बगडम झालेल्या आहेत, इकडं तिकडं पडलेल्या आहेत, विस्कटलेल्या आहेत. आणि भरपूर काही इथे असे विला वगैरे बंद पडण्याचं एकच कारण आहे, काहीतरी लोक म्हणतात की इथं असे भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत की इथे कुणी फाशी घेतलेली आहे किंवा कुणी ॲक्च्युली मेलेले आहेत. या भरपूर ठिकाणी गॅलरी वगैरे पण आहे. याच्या बॅक साईडचं पण तुम्हाला दाखवतो मी. पाठीमागं विहीर वगैरे पण छोटी आहेत पाण्याची. हे बघा, हे आपलं त्यांचे बाल्कनी वगैरे आहे. तिथे पाठीमागं झाडे वगैरे, तिथे छोटी विहीर पण आहे. खाली भरपूर अशा गोष्टी आहेत की ते बघण्यासारखे सगळे विस्कटलेले आहेत. आपण बघितल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्या गोष्टी इथं आपण बघण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आहोत भाऊ मित्रांनो. तर ह्याच गोष्टी आहेत की इथं बघा, तुम्हाला अजून पुढं दाखवतो की काय काय वॉशरूम वगैरे आहे. त्यानंतर इथं बाथरूम वगैरे आहे. त्यानंतर हा एक पहिला मजला त्यांचा, जो की शिडी त्यांच्या घरापर्यंत, रूमपर्यंत येण्याचा हा मार्ग होता. तर इथं तुम्ही बघू शकता की हा पहिला दरवाजा त्यांचा बेडरूम आहे वाटतं. बेडरूमला अटॅचमध्ये बाथरूम आणि अटॅच दोन्ही वॉशरूम आणि बाथरूम अटॅच आहे तिथे. यांचे फॅन वगैरे म्हणजे त्यांनी वाकून ठेवलेले आहेत. कोणी वाकवले ते माहीत नाही, पण ॲक्च्युली या गोष्टी भरपूर झालेल्या आहेत. तिथं आल्यानंतर मनातून भीती वाटते लोकांच्या, पण आपण आल्यानंतर आपल्याला थोडीही भीती वाटली नाही. थोडंफार काय असेल ते मनात असेलच, पण कधी ना कधी संध्याकाळी किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर ते आपल्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये असणार मित्रांनो. तर हा आपला ब्लॉग आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण हेच सांगतो की आयशा विला हा बंगला फक्त बांधण्यासाठी आलेला आहे. तर ते ज्या गोष्टी झालेल्या आहेत, खाली चाललेलो आहोत, ज्या गोष्टी सांगण्यासाठी आलेलो होतो त्याच गोष्टी आपण सगळ्यांना होतो. इथं हा खालचा पूर्ण हॉल आणि किचनचा रूम आहे. इथं एक बाथरूम आहे, इथं एक वॉशरूम आहे अटॅचमध्ये. इथे कपाट वगैरे विस्कटलेले पडलेले आहेत. आपण बघूया इथं किचनमध्ये किचन ओटा वगैरे पण आहे. आत्ता आम्हाला काहीतरी आवाज आला मित्रांनो. काच दिसत होती. तर आपल्याला थोडंफार मनामध्ये भीती वाटत तर आहे. इथं काच दिसत होती, आता काच नाही दिसत. इथं काच वगैरे दिसत होती मित्राला आत्ता, पण थोडी फाटलेली आहे. तर जास्त वेळ आपण राहू शकत नाही आतमध्ये. तर चला मित्रांनो, आपण आता हा ब्लॉग इथून बाहेर आल्यानंतर, हे बघा, हा त्यांचा पार्किंग एरिया वगैरे होता. सगळे बसून वगैरे काम करण्यासाठी वगैरे येत. आणि हा त्यांच्या विलाचं नाव होता आयशा विला. हीच त्यांची ती रोज रॉयल ते आयशा विलाची. तर ती अशीच पडू नये मित्रांनो. ते अजून यूज नाही झालेली त्या दिवशीपासून, ज्या घटना घडलेली त्या दिवशीपासून. तर हे त्यांचा बॅक साईडचा पाठीमागं जाण्याचा हा मार्ग. तर आजचा ब्लॉग आपल्या इथेच संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.